नमस्कार. उदय शंकर महावार, कदाचित उदय शंकर महावार असा त्याचा उदय आणि शंकरला जोडून उल्लेख करता येऊ शकेल. याच उदय शंकर महावार विषयी आपण बोलणार आहोत आणि या व्यक्तिमत्वाच्या विषयी बोलल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार आहेत. उदय शंकर महावार नावाच्या या व्यक्तीविषयी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे. कोण आहे हा व्यक्ती आणि याची नावं कुठे कुठे अजून घेतली जात आहेत? कोणत्या व्यक्तीशी या उदय शंकर महावारचा संबंध आहे आणि त्यामुळे याची चर्चा अधिकची वाढलेली आहे. तुम्हाला भारतातला एक रंजक घोटाळा माहित आहे का? नॅशनल हेराल्डवाला. नॅशनल हेराल्डवाल्या घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्याच मंडळींनी स्वतःचीच संस्था चालवण्यासाठी स्वतःच कर्ज दिलं, ते फेडता आलं नाही म्हणून स्वतःच माफ केलं आणि त्यानंतर ती कंपनी स्वतःलाच विकण्याचं ठरवलं. घेणाराही तोच, विकणाराही तोच, पैसे देणाराही तोच, अशा स्वरूपाचा हा नॅशनल हेराल्डचा घोटाळा आहे. याविषयी बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. या सगळ्या अशा घोटाळ्यांच्या मध्ये जो व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत होता तो उदय शंकर महावार. हाच उदय शंकर महावार शेल कंपन्या स्थापन करून पैशाची फिरवाफिरवी करण्यामध्ये एक्सपर्ट असलेला माणूस. आता या उदय शंकर महावारची चर्चा आता अचानक महाराष्ट्रात होण्यामागचं कारण काय, हा प्रश्न आपल्याला पडला असेल. देशाच्या इन्कम टॅक्स म्हणजे आयकर विभागानं काल मुंबईमध्ये ज्या काही धाडी टाकल्यात त्या धाडीमध्ये या उदय शंकर महावारचा मोठा संबंध येतो. या धाडीमध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्यावरती धाड पडली आहे त्यांच्यापेक्षा अजून काही महत्वाच्या लोकांचा सहभाग यात असण्याची शक्यता आहे. कारण एकूणच कंपन्या, एकूणच व्यवहार, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर यात साधं सरळ सोपं काही नाही आहे हे लक्षात येईल. अर्थात तुम्हाला आरोप करायचा असेल की इन्कम टॅक्स हा विभाग हा भाजपच्या इशाऱ्यावर चालतो आहे, भाजपनं प्रायोजित केलेला आहे, तर तुम्ही बेलाशक तो आरोप करू शकता. पण वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. यशवंत जाधव हे एक पहिलं नाव. दुसरं नाव यामिनी जाधव, ज्या शिवसेनेच्या आमदार आहेत. यशवंत जाधव हे देखील मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष. आता मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष हा काही साधा सुद्धा नसतो. साधारणतः गोव्यासारख्या 4-5 राज्यांचा एकत्र असलेला अर्थमंत्री जेवढ्या क्षमतेचा असेल तेवढ्या क्षमतेचा मुंबईच्या स्थायी समितीचा अध्यक्ष असतो. कारण मुंबईच्या पूर्ण महापालिकेचा लेखाजोखा अर्थ विभाग स्थायी समितीच्या हातामध्ये असतो. त्यामुळे याचं महत्त्व विलक्षण आहे. आता बघूया आपण की इन्कम टॅक्सची धाड का पडली आहे. तुम्ही म्हणाल या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असताना त्यात आयकर विभागाला वेगळं काय सापडतं? या सगळी माहिती देताना जे गबाळ सापडतं ना, तेच गबाळ आयकर विभागाला सापडलेलं आहे. यामिनी जाधव यांनी आपल्या आमदारकीचा उमेदवारी अर्ज भरत असताना आपल्या उत्पन्नामध्ये, कर्जामध्ये, मालमत्तेमध्ये एक नोंद करून ठेवली आहे आणि ती नोंद म्हणजे मी 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे. आणि ते कर्ज कुणाकडून घेतलं आहे हे देखील त्यात सांगितलंय. मुळात 1900 शपथपत्रामध्ये यामिनी जाधव यांनी आपल्या कुटुंबाची मालमत्ता 7.5 कोटी इतकी दाखवलेली आहे. त्या एकूण मालमत्तेत जवळपास 2.25 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. या 7.5 कोटीपैकी 4.59 कोटी रुपयांची मालमत्ता ही त्यांच्या पतीच्या नावावर आहे, यशवंत जाधवांच्या नावावर, आणि त्यापैकीची 1.72 कोटी ही जंगम मालमत्ता आहे. उर्वरित स्थावर मालमत्ता आहे. पण या यामिनी जाधव यांनी 1 कोटीचं कर्ज घेतल्याची नोंद केलेली आहे आणि ते कर्ज त्यांनी एका विशिष्ट कंपनीकडून घेतलेलं आहे. आता ही कंपनी कोणती, का घेतलं कर्ज, कशासाठी घेतलं, परत ती कंपनी कुठे गेली, हे सगळे विषय खूप महत्त्वाचे आहेत. खरं तर ज्या कंपनीकडून कर्ज घेतलं त्या कंपनीचे मालकच आता हे यामिनी जाधव आणि यशवंत जाधव आहेत. या कंपनीचं नाव आहे प्रधान डीलर्स आणि ही कंपनी यांना विकली आहे ते मघाशी सांगितलेल्या महावर नावाच्या व्यक्तीने. आता हा महावर बघा, आता फार रंजक विषय तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे घोटाळा कसा असतो बघूया आपण. तुम्हाला ते चिदंबरमचं प्रकरण माहीत असेल.
एक कंपनी विकत घेतली, अत्यंत कमी किमतीत विकत घेतली, घेताच तिच्या शेअर्सचे भाव वाढले, पुन्हा ती विकून टाकली, त्यात किती कोटी रुपयांचा फायदा झाला वगैरे वगैरे वगैरे. इथे 15 कोटीच्या मालमत्तेची फिरवाफिरी, 15 कोटी रुपयांच्या रोख रकमेची फिरवाफिरवी झालेली आहे. म्हणजे 15 कोटीची रोख रक्कम ही प्रधान डीलर्सकडे गेली. या प्रधान डीलर्सनी ही रक्कम कोलकात्याच्या कंपनीतून फिरवली आणि ती परत एकदा या कंपनीला विकली. म्हणजे बघा, 1 रुपया किमतीचा ज्या कंपनीचा शेअर्स होता त्याच कंपनीचा शेअर्स जाधव परिवाराकडे आल्यावर 500 रुपये किमतीचा झाला. म्हणजे 1 रुपयाचे 500 रुपये. रतन खत्रीचा मटका देखील इतके भयानक आकडे आणि इतके भयानक पैसे देत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणावर या शेल कंपन्या देतात. एखादी कंपनी घ्यायची, तिच्या शेअर्सचे भाव कृत्रिमरित्या वाढलेले दाखवायचे आणि ती परत विकून टाकून कोट्यावधी रुपये आपल्या नावावर करून घ्यायचे. ही साधी सरळ ट्रिक या जाधव परिवाराने वापरली आहे. झालंय असं की आजकाल ऑनलाईन सगळंच उघड झाल्यामुळं तुम्ही जो काही आर्थिक व्यवहार करता तो आर्थिक व्यवहार ऑनलाईनवर सगळ्यांनाच दिसायला लागतो. लोकांचा अवेअरनेस वाढलाय, हे त्यामागचं मुख्य कारण. 15 कोटी रुपयांची रक्कम मुंबई मार्गे दिल्ली मार्गे परत एकदा कोलकात्याच्या शेल कंपनीत आणि कोलकात्याच्या शेल कंपनीतून जाधव परिवाराच्या घरात अकाउंटमध्ये जेव्हा ही रक्कम जमा होते तेव्हा इन्कम टॅक्स विभागाचे डोळे तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. डोळे वटारले की मग आम्ही शिवसेनेचे, आम्ही भाजपच्या विरोधातले, आम्ही सरकार बनवलं म्हणून आमच्या मागं लागलेत, अशा स्वरूपाची वक्तव्य करायला आपण सगळे मोकळे होतो. मुळात आयकर विभाग हा भाजपचा नाही, तो भारताचा आहे हे आपण विसरतो. ईडी भाजपची नाही आहे, भारताची आहे हे आपण विसरतो. तुम्ही सगळे घोळ करणार आणि या घोळाला उघड केलं, त्याची चौकशी सुरू केली की मग मात्र वेगवेगळी लेबल लावून तुम्ही लढायला उतरणार. कधी मराठी मुलखाचा लेबल लावणार, तर कधी भाजप विरोधाचं लेबल लावणार. लेबल कोणतंही असो, पण स्वतःला वाचविण्यासाठी हे लेबल लावणं चालू आहे. अशी कोट्यावधी रुपयांची अफरातफर ही फक्त यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याकरता होत असेल, ही शक्यता जवळपास दुरापास्त आहे. जो व्यक्ती गांधी परिवाराच्या अनेक आर्थिक विषयामध्ये मध्यस्थी करतो, तो व्यक्ती महाराष्ट्रातल्या अजून एका परिवाराच्या विषयामध्ये मध्यस्थी करतो आहे आणि त्याबाबतचा खुलासा किरीट सोमय्या करतायत. मला वाटतं किरीट सोमय्यांच्यापेक्षा सुद्धा आता हा खुलासा आयकर विभाग जास्त पद्धतीनं करेल. त्यामुळं ही पडलेली धाड आता एका रंजक वळणावर जाते आहे आणि धक्कादायक वळणावर जाते आहे. होणार काय आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल, पण तपास सुरू झालाय आणि आता खाणाऱ्याला पकडायला तरी सुरुवात झालेली आहे. अनेकांना आत्ताच तात्काळ रिझल्ट हवाय, पण आपल्या व्यवस्थेत जी वर्षानुवर्षापासून करून ठेवली आहे ती तात्काळ रिझल्ट द्यायला तयार होत नाही. म्हणूनच रिझल्ट मिळण्यासाठी वाट बघायला हवी. समाधान एका गोष्टीचं आहे की खाल्लेल्यांचं सुटलेलं पोट आता उघड व्हायला लागलंय, दिसायला लागलंय. नमस्कार.